नमस्कार महाराष्ट्र, मी अमू स्वागत करते अमूज वर्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला घेऊन जात आहे अशा एका मंदिरात, जे की एका राजाचं मंदिर आहे। जगातील एकमेव असा राजा होता ज्याने स्वतःसाठी एकही राजवाडा, एकही महल बांधला नाही। तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती महाराजांचं हे मंदिर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मरादेपाडा या गावी वसलेलं आहे। या गावाला निसर्गाची एक अलौकिक देण आहे। इकडची शेती, घरं पाहून तर असं वाटत होतं की जणू काही आम्ही कोकणामध्येच आलो आहोत। रयतेच्या राजाचं हे एक असं मंदिर आहे जे पाहताच तुमची छाती अभिमानाने भरून येईल। इथे साक्षात स्वराज्याचं तेज अवतरलंय। हे नुसतं मंदिर नाही, तर हे आहे शक्तिपीठ। 4 एकराच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेले हे साम्राज्य पाहताना तुम्हाला रायगडाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही। मंदिराचा हा सोनेरी कळस आणि त्यावर फडकणारा भगवा मराठ्यांचं शौर्य सांगून जातो। मंदिराकडे जाताच भव्य अशी पार्किंगची सुविधा आहे आणि मंदिराकडे प्रवेश करताच समोर दिसते ती शिवशंभूची भव्य अशी मूर्ती। आपले महाराज आणि शिवशंभू यांचं नातं काही वेगळंच आहे। महाराजांच्या इतर किल्ल्याप्रमाणे या मंदिराला देखील भव्य दिव्य असं महाद्वार आहे, जे की 42 फूट उंच आहे आणि या महाद्वाराच्या दोन्ही बाजूला आहेत मावळे, ज्यांच्या साथीने महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं। मंदिरात प्रवेश करताच समोर दिसते ती सुंदर अशी कलाकृती। 42 फुटाचं अजस्त्र महाद्वार, आकाशाला भेटणारा 55 फुटाचा शिखर, 2025 मधलं हे महाराष्ट्राचं नवप्रक्षेपणी स्थळ, जिथे शिवरायांची गाथा दगडात कोरली गेली आहे। हे मंदिर रोज सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत शिवभक्तांसाठी खुलं असतं। आता सर्वात खास गोष्ट, या मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान झालेली शिवरायांची 5 फुटाची विलोभनीय मूर्ती। ही मूर्ती खुद्द अयोध्येतील प्रभू श्रीरामांची मूर्ती घडवणारे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे। महाराजांचे तेजस्वी डोळे आणि ती राजेशाही मुद्रा पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं। इतिहासाची साक्षी देणारं शस्त्र, महाराजांच्या आयुष्यातील 36 महत्त्वाचे प्रसंग सांगणारी शिल्प आणि चहूबाजूला असलेला निसर्गरम्य परिसर। जर स्वतःला शिवभक्त म्हणवत असाल तर शक्तिपीठावर एकदा तरी नतमस्तक व्हायलाच हवं। हे मंदिर केवळ दर्शनासाठी नाही, तर महाराजांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात आपसुकत मनातून आवाज येतो, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। महाराजांच्या मूर्तीच्या एका बाजूला आहे स्वराज्य जननी राजमाता, राष्ट्रमाता, माता जिजाऊ आणि दुसऱ्या बाजूला आहे अखंड महाराष्ट्राची कुलदैवत असणारी कुलस्वामिनी माता तुळजाभवानी।
मंदिराच्या दोन्ही बाजूला आहेत शिवरायांच्या आयुष्यातील 36 महत्त्वाचे प्रसंग, जे शिल्प स्वरूपात कोरलेले आहेत. महाराजांचा जन्म, जिजाऊंनी त्यांच्यावर केलेले संस्कार, रायरेश्वराच्या मंदिरात मुठभर मावळे घेऊन स्वराज्य स्थापनेसाठी घेतलेली शपथ, जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली चालवलेला नांगर, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाची छाटलेली बोटं, आग्र्याहून सुटका, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू अशा अनेक मावळ्यांचे पराक्रम, आई भवानीने दिलेली भवानी तलवार, महाराजांचा राज्याभिषेक, जिजाऊंची स्वर्णतुला, संभाजी महाराज, हिरकणी, ताराराणी आणि आपले थोर संत या सर्व गोष्टींचा समावेश या शिल्पांमध्ये केलेला आहे. त्याचबरोबर मराठ्यांच्या शस्त्रांचं संग्रहालय देखील येथे पाहायला मिळतं. शस्त्र पाहूनच कळतं की मराठी किती कर्तृत्ववान आणि शूरवीर होते. मंदिराच्या सभोवतालचा निसर्ग काही औरच शोभा वाढवतो. मंदिराच्या उजव्या बाजूस संग्रहालय आहे, जिथे महाराजांचे फोटो, पुस्तक, मूर्ती अशा अनेक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि प्रत्येक क्षण जगून घ्या. ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.